नमस्कार. कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत. आतपळ्या आयचे खबरो. 31 वर्षानंतर श्री लक्ष्मी उत्सव सोहळा सुरू. जोयडा तालुक्यातल्या असुहंच्या श्री महालक्ष्मी देवीचे आज आमदार आरवी देशपांडे यांनी दर्शन घेतले. तब्बल 31 वर्षानंतर श्री लक्ष्मी उत्सव सोहळा सुरू झाला असा. 4 वर्षां पहिले हो जत्रोत्सव जावचो आशिल्लो, पण कोरोनामुळे जाऊ शकलो ना. 31 वर्षानंतर हो जत्रोत्सव जाल्ल्यान असू गावातल्या भक्तांमदी आनंद दिसून येयलो. घरांघरा दारात मंडप आणि रांगोळीन सजयलात. राज्याच्या विविध भागांतल्यान गोवा महाराष्ट्रांतल्यान भाविक दर्शनासाठी येती आसात. गेल्या 2 दिवसांच्यान पावसान हजेरी लायल्यान बी या पावसाचो भक्तांच्या आनंदाचेर काहीच परिणाम जालो ना. 8 दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आसा. राज्यात नरेगा कामार मृत या कायमचो अपंग जाल्यार 2 लाख रुपये परिहार. राज्य सरकारालो आदेश. कारवार. सरकारान कुली कामगारांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण उद्योग खात्री योजना सुरू करून बरीच वर्ष जाली. ग्रामीण प्रदेशात प्रत्येक उद्योग खात्री सदस्याक वर्साक 100 दिवस कुली 309 रुपये आणि 10 रुपये सामुग्री खर्च निगदीत केला असा. असे बऱ्याच ग्रामीण भागात ग्रामपंचायत मार्फत या नरेगा योजनेमार्फत कामां जातात. जाल्यार या कुली कार्मिकाला हितदृष्टीन ग्रामीणाभिवृद्धी आयुक्तालय आणि पंचायत राज खाते हेंच्या संयोजनान सरकारान नरेगा योजनेचो कार्डधारक कुली कामगार जर या उद्योग खात्री योजनेचे काम करतना त्या जाग्यार कितें अवघड घडण मरण पावल्यार किंवा अवघडान कायमचोच अपंग जाल्यार तसल्या कुली कामगाराक किंवा तेमगेल्या कुटुंबाक 2 लाख रुपये परिहार दिवूं जाय म्हूण आदेश दिल्लो आसा. हो कायदो 10 मे 2022 लागू आसून मे 2021 नंतर सगळी प्रकरणांक हो लागू उरतलो. तशेंच या नरेगा योजनेत काम करतल्या कार्डधारकाक प्रधानमंत्री भीम सुरक्षा योजनेची विमा सवलत घेवची गरज ना अशें तेमी सांगले. हो परिहार दिवचो अधिकार जिल्हा पंचायत सीईओ, ग्रामीणाभिवृद्धी आयुक्तालय, पंचायत राज खाते, जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी हेमका दिल्लो आसा. कुली कामगार मृत किंवा शाश्वत अपंग जाल्ल्याक 1 हप्त्या भितर परिहार दिवूं जाय म्हूण अशी ताकीद दिला. अकस्मात असले घटनेत जखमी जाल्यार लागींच्या आरोग्य केंद्रात उपचार करून आवश्यक असल्यार खाजगी आस्पत्रेत उपचार करून तेजो खर्च नरेगा कार्यकारी मंडळान भरून करूं जाय. आस्पत्रेत ॲडमिट आशिल्ले तितले दिवस त्या कार्मिकाली दिसमजुरी भरून दिवं जाय असो सरकारान आदेश दिला. नरसिंह मार्केट कारवार. तुमकां गरज आशिल्ल्या देवकार्याक आणि मंगल कार्याक, लग्न, मुंज, पूजा, अर्चा, होम, हवन, घरप्रवेश अशा शुभ कार्याक लागची केळी पानां, केळी, होमाकाडी, तुळशी, तांब्या पितलेची देवकृत्याची आयदनां, शंख, रुद्राक्ष पूजेचे कपडे, आंब्या पानां, तोरण, बाशिंग, गाईचे शुद्ध दूध, गोमूत्र, कडधान्य असे सगळे तरेची सामुग्री मेळचे एकमेव दुकान म्हणल्यार नरसिंह मार्केट कारवार. 87 वर्सांच्या ग्राहकाल्या विश्वासाचे ठिकाण नरसिंह मार्केट कारवार. तुमगेर गरजेप्रमाणे वस्तू कारवारच्या खिंच्या भागात घराकडे पावोवची व्यवस्था आशिल्ले आमगेले नरसिंह मार्केट कारवार. एक वेळ अवश्य भेट द्या आणि खात्री करून घ्या. नरसिंह मार्केट केंद्रा बँकेचो तळमजलो, रायकर मेनर, कायकिनी रोड, कारवार. काडीतल्यान 400 किलो गोमांस जप्त. कारवार. बेकायदेशीर 80,000 रुपयाचे 400 किलो गोमांस उत्तर कन्नड जिल्ह्यात भटकळच्या शिरालीत वाहनासहित 1 आरोपीक ताब्यात घेतले. मात्र 3 आरोपींनी पळ काढलो. सय्यद मोहिद्दीन अली हो बंधित आरोपी. गजबर अलियास समीर, इब्राहिम मुहम्मद हुसेन आणि नासिर हेमी पळ काढलो. या प्रकरणात भटकळ ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल केला. CPI महाबळेश्वर एस नाईक हेमगेल्या मार्गदर्शनात ग्रामीण ठाण्याचे PSI रत्ना एस कुरी, कर्मचारी दीपक एस नाईक, राजू गौडा, महेश पटगार, शिवशरणप्पा सिन्नूर हेमी या मोहिमेत भाग घेतले. कारवारचो नकली नोटा चलावणीचो मास्टर माइंड प्रमुख आरोपीक अटक. कारवार. मे 5 तारखेक कारवार शहराच्या कोडीबाग नकली नोटाची देवाणघेवाण करतना अंकोला पोलिसांन धाड घालून कोडीबाग निवासी प्रवीण राजन नायर, गोवा मडगांवचो लॉयड लॉरेन्स, स्टेविस्लासन डिसिल्वा, प्रणय फर्नांडीस हेमकां अटक केल्ली आणि या प्रकरणाचो मुख्य आरोपी मुस्ताक हसेन बेग हो फरार जाल्लो. होन्नावर पोलीस ठाण्याचे PSI श्रीधर SR आणि अंकोला पोलीस ठाण्याचे PSI प्रेमनगौडा पाटील हेमगे नेतृत्वात फरारी मुस्ताक हुसेन हेमकां अटक करूं यशस्वी जाले. मुस्ताक हेंचे बरोबर आनी 3 जाण तेमगे साथीदाराक अटक केला.
या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींची संख्या 8 जण झाले असे कळला. कारवार अरबी समुद्र आणि काळी नदीचं संगमस्थान, निसर्ग सौंदर्यात नटिल्या चित्ताकुला सदाशिवगडावर शैक्षणिक प्रगतीच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू अमृता विद्यालय. विद्यार्थ्यालय भविष्य घडवचे विद्यास्थान अमृता विद्यालय. एफिलिएटेड टू CBSE एफिलिएशन नंबर 830173. ऍडमिशन सुरू असा. नर्सरी, प्री KG, LKG, UKG आणि 1ली ते 9वी पर्यंतच्या वर्गात प्रवेश सुरू. प्रवेश अर्ज शाळेच्या कार्यालयीन वेळा सकाळी 10 ते दनपारा 1 पर्यंत मिळू शकतले. विद्यार्थ्यालय भविष्य घडवूक सुशिक्षित संस्काराचे शिक्षक वर्ग, सुशोभित वर्ग आणि कॅरिडोर, कॉम्प्युटर लॅब, सायन्स लॅब, चित्रकला क्लास, डान्स क्लास, खेळा मैदान, 24 तास सुरक्षा रक्षक अशा विविध तऱ्हेच्या सुविधा असलेले अमृता विद्यालय, चित्ताकुला, सदाशिवगड, कारवार. अधिक माहितीसाठी संपर्क 08382266598. मोबाईल नंबर 9480789670. उत्तर कन्नड जिल्ह्यात सतत तिसरे दिवस पावसाची हजेरी. कारवार. उत्तर कन्नड जिल्ह्यात मान्सूना पहिलीच पावसान अक्षरशः लोकांक हैराण केले. गेल्या 3 दिसांच्यान पावसान लायिल्ली हजेरी थांबची चिन्ह दिसनात. थोड्या जाग्यार जनजीवन अक्षरशः विस्कळीत जाला. जिल्ह्यात या पावस वाऱ्यान 84 विद्युत खांबे पडलात. 13 घरांक नुकसान जाला. हेजो अंदाज 15 लाख रुपयाची हानी जाला असे जिल्हा प्रशासनान अंदाज व्यक्त केला. करावळी भागात जून जुलै महिन्यात येवचो पावस मे महिन्यातच अवतार दाखवू लागला. जमीन, रस्ते, बागायत सगळे जलावृत जालात. विद्युत खांबे, रस्त्याची दुर्दशा झाला. रस्त्याचेर उदक भरून बऱ्याच जाग्यार संचार बंद झाला. काही जाग्यार घरात उदक घुसून लोक भायर वचूं जावन अडकून पडलात. भटकळ, होन्नावर, शिरसी, सिद्धापूर, येल्लापूर भागात खूप पाऊस पडलो. गुळापूर, गंगावळी न्हंयक 8 रस्तो केल्लो. तो रस्तो उदक बंद बुडला. खुबशा गांवचो संपर्क तुटला अशें कळला. मुसळधार पावसान सरकारी कामाचेर परिणाम. जोयडा. 2 दिवस सतत अवकाळी पावस पडटी आशिल्ल्यान तालुक्यांतले जनजीवन विस्कळीत जाल्लें आसा. पावसा लागून परत वीज खंडीत जाती असून त्याचो परिणाम सरकारी कामाचेर जाती आसा. जोयडा हिंगा आपल्या कामासाठी येवच्या विविध भागांतल्यान येवच्या नागरिकांली विजे लागून गैरसोय जाती आसा. सलग 2 दिवस जोयडा सयत तालुक्यात वीज पुरवठो खंडीत जाती आसा. सरकारी भोवतेक कामां ही ऑनलायन जाती आशिल्ल्यान ही कामां जावची कठीण जाल्ली आसा. हाचो परिणाम जोयडा हिंगा येवच्या नागरिकांली गैरसोय जाल्ली आसा. पावसामुळे गुंद, उळवी, जोयडा, कुंभारवाडा, अणशी, बाजार कोनांग, केसल रॉक, शिंगरगाव, जगलपेट, नागोडा, अवेडा, रामनगर, अनमोड भागात वीज खंडीत जाती आसा. कारवारच्या चित्ताकुला ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत व्याप्तीच्या सार्वजनिकांक कळवणी. तुमगेल्या घरात जाल्लो कचरो भायर रस्त्यार, गटारात वा खाली जाग्यार उडोवचो सोडून वोल आणि सुको कचरो वेगवेगळो संग्रह करून दवरा. ग्रामपंचायतचे वाहन हर 2 दिसांत तुमगे दारात येऊन तो कचरो व्हरची व्यवस्था करतले. या कचऱ्याचे सारेकन योग्य दरात विकून सार्वजनिकांक आणि ग्रामपंचायतीक आर्थिक सहाय्य जातले. हेजेन परिसर स्वच्छ उरतलो. सार्वजनिकांन हेजो लाभ घेवचो आणि ग्रामपंचायती सहकार्य करचे. अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाक संपर्क करचो असे चित्ताकुला ग्रामपंचायती मार्फत सार्वजनिकांक कळयला. माजाळी मच्छीमार्याक मेळ्ळी अप्रूप अशी जातीची कुल्ली. कारवार. कारवार माजाळीत एक मच्छीमार्याक अप्रूप जातीची कुल्ली जाळात मेळ्ळी. भारत देशात क्रमेन मेळची अप्रूप अशी लांब दोळ्याची कुल्ली माजाळीच्या दिनेश सैल या मच्छीमाऱ्याला पट्टी जाळात बंदिस्त जावन एक कुतूल अशें जालें. आपल्या शरीराच्या आकारा येद्याच लांब अशे दोळे आशिल्ली असली कुल्ली लाल समुद्रात, हवाई द्वीपार, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आशियाच्या द्वीप राष्ट्रात जास्त प्रमाणात मेळटात. बाजारपेठेत असल्या कुल्ल्याक खूब मागणी आसा. भारताच्या पूर्व करावळी ते बांगलादेश पर्यंत पसरिल्ले हे कुल्ली पश्चिम करावळीत अप्रूप अशे केन्ना मेळटात. हे कुल्ली समुद्रात रेतेत फोंड काण बसून आपले लांब दोळे भायर काण दुर्बिणी प्रमाणे पळयतेर आपले भक्ष सोदून रावता. या कुल्लेचे वैज्ञानिक नाव सुडिओपोंटिनस विजिल अशें आसा. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लायक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरनाकात.
कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.